दुःखाची आहे। मी खरं तर या ठिकाणी ज्या मुलाने बेड हल्ला केला, मी तर त्याला नराधम म्हणेन का असं नाही करायला पाहिजे। आईवडील मुलांना शिक्षणासाठी शाळेमध्ये पाठवतात, कॉलेजला पाठवतात आणि अशा प्रकारचा हा हल्ला होणं हा एक तर आपल्या पश्चिम भागाला कायम असा म्हटलं तरी गावा मोठा त्याचा पोलीस शोध घेतात। पोलीस डिपार्टमेंटला मी खरं तर अवतूर साहेबांना फोन केला, त्यांनी तशा टीम रवाना केलेल्या आहेत आणि तशा प्रकारचा शोध मोहीम चालू आहे। खरं तर रिक्सो टीमचे यांना मी धन्यवाद देईन। अशा अवस्थेमध्ये काय नाव तुमचं? राजकुमार चव्हाण यांनी रिक्सो टीमच्या त्यामुळे उचलून दवाखान्यात आणलं। कोणी जवळ पण जात नव्हतं, एवढी रक्तभांबाळ ती मुलगी झाली होती। धारदार कोयत्याने असे चपाचपा वार करून ती मुलगी बेअवस्थेत पडली होती। मी माहिती घेतली आणि यांनी रिक्सो टीमच्या त्यांना कळल्याबरोबर त्यांनी मुलगी इथं आणली आणि खरं तर या दवाखान्यामध्ये त्या मुलीला ॲडमिट केलेलं आहे। तिचं ऑपरेशन एक झाले, ऑपरेशन चालू आहे, अजून 1.5 तास लागत। संदीप भाऊ, तुम्ही सगळ्यात अगदी बातमी केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। पण खरं तर असा प्रसंग एखाद्या हाडवैऱ्यावर येऊ नको, हा याच्यामध्ये अत्यंत ही निंदनीय गोष्ट आहे, दुःखद घटना आहे। एक तरुण पोरगी, एका तरुण मुलाने तिच्यावरती धारदार शास्त्राने अशा प्रकारचे वार करणे। तब्येत आता ती मगाशी प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांना विचारणा केली। प्रकल्प अधिकारी आलेले आहेत। प्रकल्प अधिकाऱ्यांनी अगदी चांगल्या प्रकारचं ते लक्ष दिलं आहे आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे जेवढा होईल तेवढा खर्च मी करेल। आणि ते प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या मुलीला बोलल्याच्या नंतर त्यांच्या संग बोलली, म्हणजे मला जगायचं आहे माझ्या आईसाठी। त्या मुलीचं हे ऐकून खूप वाईट वाटते। ती मुलगी ज्या टायमाला म्हणते मला फक्त जगायचे ते माझ्या आईसाठी, माझ्या आईला कोण नाही, अशी ती मुलगी म्हटली प्रकल्प अधिकाऱ्यांना। आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना मी तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यांची वार्डन त्यांचे सगळे टीम इथं आलेले आहे आणि त्या पद्धतीनं मी त्यांना सांगितलं आहे का ह्या गोडेगाव प्रकल्पाच्या माध्यमातून कितीही खर्च होऊ द्या, किती लाख वैद्य होते, परंतु त्या मुलीला जीवदान द्या। हे ऋषिकेश आमचं कार्यकर्ता आहे, त्यांची खरं नातेवाईक आहे, म्हणजे मामाची पोरगी आहे। आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी शिक्षणात कशी होती? शिक्षणात हुशार होती ती, नारायणगावला कॉलेजला होती, तर ती नारायणगाव इथं आपलं शासकीय हॉस्टेल असल्यामुळं ती इथं राहून अपडाऊन करत होती। घरी आले आणि त्यांनी सांगितलं की एक मुलगी खूप मार लागलेला आहे तिला, त्यासाठी ते ॲम्ब्युलन्स पाहिजे। आणि त्या हिशोबाने मी तिथं पळत गेलो। तिथं ते पाहिलं कंडिशन, ती मुलगी फार अशी उडत होती, म्हणजे तळमळत होती ना, तरफडत होती। तर मग त्यांना उचलून गाडीत टाकून मग आपल्या वाईसीला चाललेलं आहे। धन्यवाद तुम्हाला। एका रस्त्यावर तरफडत पडलेल्या एका आदिवासी मुलीला खरं तर जीवदान देण्याचं काम ते त्यांनी उचलून ह्या मुलीची अवस्था खासगी दवाखान्यात आणलं, लवकर चांगले उपचार वाचावं तिला। कोणतरी कर्मचारी म्हणले की तुम्ही कोणाला विचारून इकडे आणलं, तुम्ही त्यांना सरकारी दवाखान्यात का नाही नेलं, असं कोणी म्हणलं असेल, चुकीचं कोणी बोललं असेल ना, त्याला सस्पेंड करण्याची व्यवस्था करू आपण। कारण विषय कसं होतो, तो रिक्सो टीमचा पोरगा तो एवढं चांगलं काम करतो संदीप भाऊ। मी मानिवडो धरणामधल्या 4 बॉड्या त्या माणसाने काढलेल्या आहेत। इकडं वर याला आपल्या कोपऱ्या मांडीवाला अक्षरशः सडलेली बॉडी धरणामध्ये ज्या टायमाला बुडून मृत्यू होतो, त्या रिक्सो टीममध्ये 1 नंबरचं काम करणारा तो पोरगा आहे। त्याच्यावरून मध्ये मी आता एका शिवसाहेब आपल्या नगरपालिकेचे मी त्याच्यावर त्याच्याशी भांडलो होतो, तुम्ही चांगलं काम करणाऱ्या माणसाला त्रास देऊ नका, तर तुम्हाला शिवला मी उलटं करून तुम्हाला सुट्टी देणार नाही। हे शिवला मी त्या ठिकाणी दम दिला होता एक चांगले माझ्या भाषेमध्ये। आणि इथं खरं तर प्रकल्प अधिकारी खरं तर हजर आहेत आणि प्रकल्प अधिकाऱ्यांचं इथं चांगली टीम इथं आलेली आहे। त्यांनी अगदी ताकदीने या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न खरं तर प्रकल्प अधिकारी करतात। प्रकल्प अधिकाऱ्यांचं काम अगदी चांगलं आहे। या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांना सांगेन ज्याला शक्य होईल त्यांनी मदत करा, परंतु अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये किंवा अशा हल्ला झालेल्या प्रकरणामध्ये कोणी राजकारण असं काही चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मदत करा अशी माझी सर्व कार्यकर्ते। नमस्कार संदीप भाऊ, ॲक्च्युली आम्ही इथे येण्याचं कारण म्हणजे अतिशय हृदयद्रावक घटना घडलेली आहे। देव करो अशी वेळ कोणावर येऊ नये,
पण आजकालच्या तरुण पिढीला काय झालेलं आहे, कोणत्या गोष्टीचं व्यसन चढलेलं आहे ते सुद्धा कळत नाही. आणि मुळात म्हणजे आपल्या शिवजन्मभूमीमध्ये ही घटना घडणं ही अतिशय म्हणजे लाजिरवाणी आहे. आणि मी विनंती करेन पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की जी पीडित मुलगी आहे, जिच्यावर कोयत्याने व धारदार शस्त्राने वार करण्यात आला, ते आता जखमी स्वरूपात आहे हॉस्पिटलमध्ये. पण मी म्हणेन की तिच्यावर उपचार चालू आहेत, ते उपचार चांगल्या प्रकारे व्हावे. आपले प्रकल्प अधिकारी देसाई साहेब त्यांनी त्या मुलीची संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. आणि भविष्यातही तिला कोणत्या गोष्टीची गरज लागली तर आम्ही सर्व लांडे कुटुंब जसे नेहमी असतो तसे आहोतच. पण मी म्हणेन आपण म्हणजे तरुणांना सुद्धा खास विनंती आहे की आपण एक तरुणींना की जर अशा घटना आपल्यासोबत घडत असतील तर आपण कोणातरी आपल्या वरिष्ठांची मदत घ्यावी, जेणेकरून या गोष्टींना अडथळा म्हणजे कुठेतरी अडथळा होईल की अशा घडणाऱ्या वाईट गोष्टी घडणार नाहीत. आणि मी मुळात म्हणेन की त्या मुलीची तब्येत लवकरात लवकर सुधारावी. आणि डॉक्टरांचे सुद्धा मनापासून आभार की ते अथक प्रयत्न करत आहेत त्या मुलीची तब्येत सुधारण्यासाठी. देव करो की त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन असेल, मी असेल, माझे सासरे देवरामजी लांडे साहेब असतील, आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आणि तरुणांना विनंती आहे की अशा कोणत्याही एकतर्फी प्रेमातून या गोष्टी घडतात, त्या गोष्टींना कुठेतरी आळा घालण्यासाठी आपल्या भागामध्ये काहीतरी उपक्रम राबवले गेले पाहिजेत. त्याची सुद्धा तयारी येत्या काही दिवसामध्ये मी एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून आपल्या भागामध्ये राबवण्यात येणार आहे, जेणेकरून आपल्या तरुण पिढीला किंवा स्त्रियांना त्यांना त्यांच्या डिफेन्ससाठी काहीतरी करता येईल. या गोष्टीची काळजी ही भविष्यात मी घेणारच आहे. पण आता सध्या तरी तात्पुरता ही स्थिती पाहता आपण त्या मुलीच्या तब्येतीसाठी प्रार्थना करूयात आणि सगळ्यांनी तिच्या कुटुंबासाठी सहकार्य करूयात, एवढंच म्हणतो. खरं तर संदीप भाऊ, मी एक सूचना करतो पोलीस प्रशासनाला का जिथं शासकीय वसतिगृह मुलींचं हे आउटसाईडला आहे, तर तिथं अधूनमधून त्या पोलीसच्या गाडीचा राऊंड असला पाहिजे, किंवा जेणेकरून जर शक्य झालं तर सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम 2-2 तास तिथं पोलीस संरक्षण असलं पाहिजे. म्हणजे जरा मुली सुरक्षित राहतील. कारण मुली कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुरक्षित राहतात, परंतु कॉलेज सुटल्याच्या नंतर त्याची प्रत आहे सकाळचा टाईम आणि संध्याकाळचा टाईम. असं मी या पोलीस प्रशासनाला मी SP साहेबांशी बोलून त्या ठिकाणी मुलींचं जवळजवळ तिथं 700-800 मुली आहेत आणि त्या मुलींसाठी तिथं पोलीस डिपार्टमेंटने तशी स्पेशल व्यवस्था करावी, अशा प्रकारची माझी मागणी पोलीस डिपार्टमेंट आहे. दुसरी मागणी जी आहे ती संध्याकाळची 5 वाजता कॉलेज सुटल्याच्या नंतर कॉलेजच्या बाहेर सुद्धा पोलीस असले पाहिजेत. आणि ST स्टँडला मुली ज्या टायमाला येतात तिथं नाही, मुळात त्या मुलीला इतका त्रास होता, ती पोलीस स्टेशनला गेली असती तर आजची वेळ आली नसती. तर तुम्ही मुलींना काय आवाहन करणार का असं जर कोण त्रास देत असेल तर काय करावं? आपल्या घरातलं कोणीतरी ज्येष्ठ असेल त्यांना सांगा, आपल्या शाळेतले शिक्षक असतील त्यांना सांगा. आपण ज्या वसतिगृहात राहतो तिथे वॉर्डन असतात, महिला असतात, त्याशिवाय त्यांना सुद्धा कानावर घालण्याचा प्रयत्न करा. कारण आता जितपत मला माहिती आहे त्या मुलीला वडील नाही आहेत, त्याच्यामुळे तिची सुद्धा अशी परिस्थिती असणार आहे की बाबा सांगणार तरी कोणाला. आणि आधार नसलेल्या व्यक्तीला समजू शकतो, पण अतिशय मुलीने कोणाचाच आधार नाही असं कोणी समजू नये. तिने पोलीस प्रशासनाची किंवा महिलांची मदत, आमच्यासारख्या प्रतिनिधींची मदत घ्यावी. आम्ही प्रत्येकपणे कोणाचंही नाव न कळता आम्ही त्या आरोपीला किंवा जो त्रास देत असेल त्या व्यक्तीला शिक्षा करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि त्या मुलीला खरं तर आमच्याकडून प्रामाणिकपणे, माझी सुनबाई असेल, मी असेल, आमचं लांडे कुटुंब प्रामाणिकपणे त्या मुलीचं जसं प्रकल्प अधिकारी साहेबांनी सांगितलंय तसं आम्ही पण या ठिकाणी त्या मुलीची जबाबदारी काही ना काही खालीत वाटा घेऊ. कारण ती ज्या टायमाला ऑपरेशन एका बाजूचं झाल्याच्या नंतर आता दुसरं ऑपरेशन तिथे चालू आहे, पण ती बोलताना काय म्हणली, मला वडील नाही, मला फक्त मला वाचवा, मला जगायचं आहे, ते माझ्या आईसाठी जगायचं आहे. ह्याच्या टायमाला ती मुलगी ऑपरेशन होताना बोलले म्हणजे तिला परमेश्वराने खरं तर वाचणार आहे, 100% ती मुलगी वाचणार आहे. परमेश्वरांना मी प्रार्थना करतो का तिला खरं तर जीव दान देऊ.